विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम वर्ग 9वा दिवस 17वा. आणि आजचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. आणि माझ्या हातामध्ये हे शस्त्र पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की आज काहीतरी जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन भूमितीय रचना आपल्याला करायची आहे. आणि मी सुद्धा खडू वगैरे व्यवस्थित चॉपला लावून आज रेडी झालेलो आहे. एक नाही, माझ्याकडे 2-2 चॉप आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही सुद्धा कॉम्पास बॉक्समधील सर्व साहित्य व्यवस्थित आहे का नाही पाहून घ्या आणि मग असा हा व्हिडिओ पाहायला सुरुवात करा आणि माझ्यासोबत कृती करा. म्हणजे काय होईल की तुम्हाला हा कन्सेप्ट परफेक्ट करता येईल. आणि आज आपल्याला काय काय पाहायचं आहे. नंबर 1, कोन दुभाजक, अँगल बायसेक्टर. म्हणजे 2, एका कोनाचे 2 समान भाग करायचे आहेत. बाय बाय means 2. We have to divide given angle in 2 equal parts. आपल्याला दिलेला कोन 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करायचा आहे. आता एक आपण अँगलची फिगर काढू, न मोजता काढू आणि याचा अँगल बायसेक्टर काढू. याचा आपण नाव देऊ A, दिस इज B, दिस इज C आणि साधारणतः डॉट करा. या प्रकारे कोण ABC मी काढलेला आहे. कोणतंही माप न घेता अंदाजे काढलेला आहे. ॲक्यूट अँगल काढा, ऑब्च्यूज अँगल काढा, राईट अँगल काढा, लघुकोन, विशाल कोन किंवा काटकोन, कोणताही कोन काढा, काही अडचण नाही. आता सर्वात पहिले काय करायचं पहा. मेटल पॉईंट B वर ठेवायचं. एक अंदाजे अंतर घ्या. टेक द अप्रोप्रिएट डिस्टन्स अँड ड्रॉ अन आर्क. न मोजता अंदाजे चॉपमध्ये अंतर घ्या. मेटल पॉईंट म्हणजे हे जे आपलं लोखंडी टोक आहे चॉप म्हणणार मी याला. तुम्ही काय म्हणतात मला माहित नाही. कॉम्पास पण म्हणतात याला, COMPASS. मी याला चॉप म्हणणार आहे. अँड इथून आपण एक आर्क काढायचा आहे, एक कंस काढायचा आहे. ड्रॉ अन आर्क म्हणजे हे झाले 1, 2. इथे इंटरसेक्ट केला. आपण 1, 2 असे 2 आर्क काढलेले आहेत. आता 1 वर ठेवायचं मेटल पॉईंट, जिथे एकमेकाला इंटरसेक्ट झालेलं आहे. इथं हा पॉईंट. याला पुन्हा थोडंसं अंतर वाढवून घ्या, कमी करा अंदाजे, किंवा तेच ठेवलं तरी चालेल. मी आता थोडंसं अंतर वाढवून घेतो. तिसरा चॉप काढा. नंबर 3. आता 2 वर मेटल पॉईंट ठेवा. नंबर 4. हाऊ मेनी आर्क्स आर देयर? 4 आर्क्स. आपल्याला 4 कंस काढायचे आहे. पहिले B वर ठेवलं आणि असा एक चॉप काढून घेतला. जिथे एकमेकाला इंटरसेक्ट झालं त्याला म्हटलं 1, याला म्हटलं 2. 1 वर ठेवून तेच अंतर कायम ठेवा किंवा वाढवा. बरोबर आहे. मी थोडंसं वाढून घेतलं. आर्क नंबर 3, दिस इज आर्क नंबर 4. 1 वर ठेवलं, 3 काढलं. 2 वर ठेवलं, 4 काढलं. एकमेकाला जिथं इंटरसेक्ट केलं, एकमेकाला जिथं छेदलं त्याला डॉट करा. त्याला नाव द्या D. काय नाव द्यायचं आहे? D. आणि B आणि D स्केलच्या साह्याने जोडायचे आहेत. खूप इंटरेस्टिंग आहे. आणि एकदा प्रॅक्टिस झाली की आपल्याला एकदम हे सोपं होणार आहे. एक कोन होता ABC, त्याचे 2 भागात विभाजन केले आणि दोघांचं माप समान आहे. द मेजर ऑफ बोथ द अँगल्स इज congruent. Both angles are congruent. The measure is equal. So I shown this by sign. या चिन्हानं दाखवलं आहे की हे जर पूर्ण 70 अंशाचा असेल तर कोन नंबर 1 35 अंशाचा, कोन नंबर 2 35 अंशाचा. I divide this 70 degree angle into equal parts. Angle number 1 35 degree, angle number 2 35 degree. आणि मित्रांनो, प्रोटेक्टरच्या साह्यानं हे तुम्ही कन्फर्म करा की दोन्ही अँगलचं मेजर सेम आहे का. ओके. आणखी एक आपण फिगर काढू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तोपर्यंत माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. हाऊ मेनी अँगल्स आर इन दिस फिगर? या आकृतीमध्ये तुम्हाला किती कोन दिसत आहे? तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आणि मित्रांनो, व्हिडिओ पाहता तुमचं पूर्ण नाव, वर्ग, तुकडी
आणि रोल नंबर माहिती असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका, कारण त्याची नोंद घेऊन मला तसा अहवाल शाळेला द्यावा लागतो. आणि म्हणून व्हिडिओ पाहता पाहता कॉमेंट्स टाका, विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्या. आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे याचं पण ते एक आम्हाला समजेल, कारण की याला सर्वांना आता गुण आहे की तुम्ही किती ऑनलाईन क्लास करत आहात किंवा नाही. अजून एक आकृती काढू म्हणजे पक्क होईल. आता अँगल बदलून घेतला आपण. गिव द नेम पी क्यू आर. विच टाईप ऑफ अँगल इट इज. हा कोणत्या प्रकारचा कोण आहे. तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आता सर्वात पहिले काय करणार सांगा. चॉप शांततेने एकदम. कुठं ठेवायचा. क्यू वर. अंदाजे 1 2 किंवा पूर्ण हाफ सर्कल काढून घेतलं तरी चालतं. असं केलं तरी चालेल आणि फक्त चॉप मारला तरी चालेल. इथं चॉप इथं मारलेला इंटरसेक्ट झाला. याला म्हणतो 1, याला म्हणतो 2. चला 2 चॉप झाले. 1. आता 1 वर ठेवायचं. अंतर तेच ठेवा, कमी जास्त करा, काही फरक पडत नाही. मी तसंच अंतर ठेवतो. नंबर 3. चला 3चं काम झालं. आता 2 वर ठेवतो. नंबर 4. नंबर 4. दिस इज नंबर 3. तुम्हाला डार्क करायची गरज नाही मित्रांनो, व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसावं म्हणून मी त्याला डार्क करताय. आणि याला काहीतरी नाव द्या. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन यस. 2 आपण आर्क काढले, पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला यस म्हटलं. आता क्यू आणि यस जोडा. क्यू आणि यस जोडा. क्यू आणि यस जोडा. क्यू आणि यस स्केलच्या साह्याने जोडायचा आहे. याला रे करा. क्यू यस रे क्यू यस इज अँगल बायसेक्टर. मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहा. किरण क्यू यस हा कोण दुभाजक आहे. कोण दुभाजक आहे. आता इथं काय घ्यायचं. अँगल ए बी डी. अँगल ए बी डी कॉन्ग्रुएंट टू अँगल डी बी सी. दोन्ही कोण एकरूप आहेत. कोणत्या चिन्हानं दाखवले. या चिन्हानं. इकडं सुद्धा तसंच करायचं. अँगल पी क्यू यस. पी क्यू यस कॉन्ग्रुएंट टू अँगल यस क्यू आर. बोथ आर कॉन्ग्रुएंट. मी इथं चिन्ह असं फुलीचं चिन्ह दाखवतो. फुली गुणाकार क्रॉस असं काहीच नाही, ते चिन्ह आहे. इट इज द साइन. हे चिन्ह आहे कशासाठी. दोघांचं माप समान आहे हे दाखवण्यासाठी. व्हेन टू अँगल्स आर व्हेन टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सांगा WHEN. व्हेन टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इफ द मेजर ऑफ टू अँगल इज इक्वल देन बोथ अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. या प्रकारे आपल्याला हा भाग करायचा आहे. हो रे श्याम. श्याम आवाज दिला का. चला या प्रकारे आपण 2 अँगल घेतलेले आहेत. राईट डाऊन. असाइनमेंट स्वाध्याय लिहा. स्वाध्याय काय दिलेला आहे. स्वाध्याय 45 अंश मापाचा कोन काढा. काढून दुभागा. राईट डाऊन. नंबर 1 45 अंश मापाचा कोन काढा व तो दुभागा. लिहा. नंबर 1 45 अंश मापाचा कोन काढा व तो दुभागा. काढा व तो दुभागा. विच टाइप ऑफ अँगल दिस इज. सांगा कोणत्या प्रकारचा कोन होईल. ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूज अँगल का राईट अँगल. लघु कोन, विशाल कोन का काटकोन. इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी. ड्रॉ अँड अँगल ऑफ 45 डिग्री अँड बायसेक्ट्स इट. चला आपण पहिले न मोजता काढला होता. आता आपल्याला अँगल मोजून काढायचा. काही प्रॉब्लेम नाही, काढता येईल आपल्याला. चला एक रे काढा. एक रे काढा. एक किरण काढा. दिस इज अ रे. व्हॉट इज द नेम. पी क्यू. एक किरण काढला त्याला नाव पी क्यू दिलं.
आता हा जो पॉईंट आहे हा पीला बरोबर मॅच करा. इज इट राईट? 0 असा वरती चालला. बरोबर ठेवलंय का मी प्रोटेक्टर कोण मापक? तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. काय काळजी घ्यायची? हा 0 ह्या रेला बरोबर मॅच झाला पाहिजे. मॅच झाला पाहिजे. यस, बरोबर कोइन्साइड मॅच झाला पाहिजे, त्याच्यावर आला पाहिजे. 0, 10, 20. सर तुम्ही 0 इकडचं का बरं घेता? इकडं पण आहे ना 0, 10, 20, 30, 40, 50. हो बरोबर आहे. इकडचंच का बरं घ्यायचं, इकडचं का नाही? बरोबर. याचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका की 0 कोणता घ्यायचा, ह्या साईडचा, लेफ्टचा का राईटचा, सॉरी राईटचा का लेफ्टचा? तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. उजवीकडचा घ्यायचा का डावीकडचा घ्यायचा? चला आता आपण इकडचा घेऊन टाकू पहिले उजवीकडचा. 0, 10, 20, 30, 40 आणि 50च्या मधात कोणता आहे? 45. चला स्केलच्या साहाय्याने जोडा. कोणतंही काम आता अंदाजे करून चालणार नाही, पूर्ण साहित्याचा वापर करायचा. डार्क करायची गरज नाही. तुम्हाला दिसा म्हणून मी डार्क करत आहे. प्रोटेक्टर किंवा कोन मापक इकडे ठेवला की आपल्याकडे 2 चॉईस आहे. 0 इकडं पण आहे, ह्या बाजूला पण 0 आहे आणि ह्या बाजूला पण 0 आहे. कोणता 0 घ्यायचा? याच्याविषयी खूप सोपं जजमेंट आहे. क्यू हा ज्या बाजूला आहे, क्यू हा ज्या बाजूला आहे त्या बाजूचा 0 घ्यायचा. क्यू हा ज्या बाजूला आहे त्या बाजूचा 0 घ्यायचा. आता समजा असा अँगल असता, दिस इज पी क्यू. मी क्यूवर ठेवला, क्यूवर ठेवला आणि मला याचं इकडे अँगल काढायचा आहे. पी ज्या साईडला आहे त्या साईडला काढा. इथं आला 45. दिस इज द अँगल 45. इज इट राईट? चालेल. आता आपल्याला अँगल बायसेक्ट करायचा आहे. कसं करणार सांगा? हाऊ मेनी आर्क्स आर देअर? किती चॉप काढायचे? 1, 2, 3, 4. चला पहिले चॉप. पेन्सिल व्यवस्थित लावून घ्या. पेन्सिलचं टोक आणि आपल्या पॉईंटचं टोक एकाच लाईनीत आले पाहिजे. पी वर ठेवा मेटल पॉईंट, लोखंडी टोक. 1, 1, 2 आणि पेन्सिल माझी पण ही तुटलेली आहे. चला ओके, मी दुसरी पेन्सिल लावतो. याला आहे माझ्याकडे दुसरा चॉप तयार आहे आणि इथं थोडा बोर्डाचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी याला असं डार्क करून घेतो. असं केलं तरी चालेल. हा झाला 1, हा झाला 2 आणि याला पूर्ण काढून घेतलं तरी चालेल, काही फरक पडत नाही. आपल्याला हा पॉईंट 1 आणि पॉईंट 2 भेटला पाहिजे. चला 1चं काम झालं, 2चं झालं. आता 1 वर ठेवा, अंतर तेच राहू द्या किंवा कमी जास्त करा. 3, आता 2 वर ठेवा. 4, दिस इज 3, दिस इज 4. याला थोडं मी डार्क करून घेतो, तुम्हाला करायची आवश्यकता नाही. पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला काहीतरी नाव द्या. छेदनबिंदूला मी यस नाव दिलं. स्केलच्या साह्याने पी आणि यस जोडायचं आहे. स्केलच्या साह्याने पी आणि यस जोडायचं आहे. चला मी थोडंसं डार्क करून घेतो. याला रे दाखवा आणि इथं काहीतरी साईन करा. मी फुलीचं साईन करतो, क्रॉस. इट मीन्स दॅट बोथ अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. चला इथं पी क्यू एस झाला, याला म्हणतो आर. आर पी एस, अँगल आर पी एस कॉन्ग्रुएंट टू एस पी क्यू, अँगल एस पी क्यू. हाऊ मेनी अँगल्स आर देअर इन दिस फिगर? या आकृतीमध्ये किती कोन तयार होतात? 3. 2चे नाव लिहिलंय, तिसऱ्याचं नाव तुम्ही युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. चला पहिला स्वाध्याय संपलेला आहे. आता दुसरा स्वाध्याय, स्वाध्याय नंबर 2 लिहा. नंबर 2, 120 अंश मापाचा कोन काढा. लिहा 120 अंश, 120 अंश मापाचा कोन काढा व तो दुभागा, व तो दुभागा. ड्रॉ an angle of 120 degree and bi bisects it. आणि तो दुभागा. चला विच टाईप ऑफ अँगल इट इज? कोणत्या प्रकारचा कोन आहे? लघुकोन 90 पेक्षा कमी, काटकोन 90 अंश. हा झाला काटकोन. कमी असेल
लघु, लघु म्हणजे लहान, 90 पेक्षा लहान लघु कोण, विशाल 90 पेक्षा मोठा विशाल कोण, 90 120, 120 हा 90 पेक्षा मोठा आहे, मोठा आहे म्हणजे विशाल आहे. सांगा कोणत्या प्रकारचा कोण आहे हा? तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. इफ 90 डिग्री मीन्स RIGHT राईट अँगल, त्याच्यापेक्षा कमी असेल लेस दॅन 90 ॲक्यूट अँगल, मोर दॅन 90 ऑब्ट्यूज अँगल. चला आता आपण 120चा काढू. एक रे काढा, एक रे काढा. काय नाव द्यायचा? AB. काय नाव द्यायचं? AB. आता A 0, इकडं B आहे म्हणजे इकडचा 0 घ्यायचा. 0 10 20 30 40 90, हा झाला 90. 100 110 120. मित्रांनो एक सरळ गोष्ट आहे, मला या पॉईंटवरून अँगल काढायचा आहे. हा झाला 90, इकडं जरा आला 90 पेक्षा कमी, इकडं गेला 90 पेक्षा जास्त, अलीकडं आला 90च्या तर ॲक्यूट अँगल, पलीकडे गेला तर ऑब्ट्यूज अँगल. आणि म्हणून निरीक्षण करून एकदा कन्फर्म करून घेत चला की 120 हा ऑब्ट्यूज आहे म्हणजे हा पलीकडे आलेला आहे का. तर हा झाला इथं स्केलच्या साहाय्यानं याला जोडायचं आहे. 120 याला नाव देतो C. काय नाव देतो? C. चला आता कुठे ठेवू मेटल पॉइंट? A वर. अंदाजे अंतर घ्या, ड्रॉ अन आर्क 1 2. एखाद्याला वाटलं पूर्ण केलं तरी चालेल. 1 2. दिस इज नंबर 1 नंबर 2. चला नंबर 1 नंबर 2 झाला. आता 1 वर ठेवा, 3 काढा चॉप, अंतर्देश ठेवा किंवा वाढून घ्या, मी वाढून घेतो. 3 2 वर ठेवा, 2 वर ठेवा, 2 वर ठेवा. 4 चॉप एकमेकाला इंटरसेक्ट होत नसतील तर थोडे चॉप आर्क ह्या कंपासच्या साहाय्याने वाढून घ्यायचे आहे. हाताने किंवा डायरेक्ट कोणतेही वाढून घ्यायचं नाही. याला नाव देतो D. A आणि D स्केलच्या साहाय्याने जोडायचे आहे. A आणि D स्केलच्या साहाय्याने जोडायचे आहे. चला याला नाव द्या D. काय नाव द्यायचं आहे? D. याला मी थोडंसं आता पुसून घेतो. याला रे वर दाखवा. मी चुकीने इकडे बाहेर काढला B. आणि इथं कुठं पण C दाखवा डॉट करून. C. याला दाखवतो B. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल नंबर 1? व्हॉट इज द मेजर ऑफ दिस अँगल? तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. व्हॉट इज द मेजर ऑफ दिस अँगल? तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आणि प्रोटेक्टरच्या सहाय्याने दोन्ही अँगल 60-60चे आहे किंवा नाही कन्फर्म करायचं आहे. आणि कन्फर्म झालं की आपल्या युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे कन्फर्म द आन्सर. आन्सर इज कन्फर्म. चला या प्रकारे मित्रांनो आपण एका कोणाचे 2 भाग केलेले आहेत. आता आपल्याला पुढे जायचं, 2 भाग करायचे आहे. पण कशाचे करायचे आहे? कोणाचे झाले. आता आणखी आपल्याला 2 भाग करायचे आहे. पण कशाचे करायचे? चला सांगा. ही फिगर कशाची आहे? AB. AB ही आकृती कशाची आहे? सेगमेंट, रे, अँगल, ट्रायंगल, लाईन. तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. ही आकृती रेषाखंड, रेषा, किरण, कोण, त्रिकोण कशाची आहे? आणि बरोबर आहे तुमचं उत्तर. हे आहे रेषाखंड. आणि ह्या रेषाखंडाला आपल्याला दुभागायचं आहे. लिहा रचना नंबर 2, कंस्ट्रक्शन नंबर 2. रेषाखंड दुभागणे, रेषाखंड दुभागणे किंवा रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे. थोडं सुधारणा करून घ्या. रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे. परपेंडिक्युलर बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर, परपेंडिक्युलर PER PEN DI क्युलर CULR परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट, ऑफ सेगमेंट. चला आता एक आपण न मोजता सेगमेंट काढलेलाच आहे. पुन्हा पहिल्यासारखंच किती आर्क काढायचे? 1 2 3 4.
चला दिस इज 1, 1 वर ठेवा. शक्य झालं तर चॉप बी पर्यंत न्या. थोडं अंतर कमी करून घ्या बी पासून इकडं अलीकडं. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर. टेक द डिस्टन्स मोर दॅन हाफ. मोर दॅन हाफ. अंदाजे. स्केलचा वापर करायचा नाही. अंदाजे अर्ध्यापेक्षा जास्त. ड्रॉ नंबर 1, नंबर 2. दिस इज आर्क नंबर 1, आर्क नंबर 2, कंस नंबर 1, कंस नंबर 2. याचं काम झालेलं आहे. आता 1 वर ठेवा. सॉरी, आता बी वर ठेवा. आर्क नंबर 3, 4. दिस इज 3, दिस इज 4. ए वर ठेवून 2 चॉप, बी वर ठेवून 2 चॉप. ए वर ठेवून 2 चॉप, बी वर ठेवून 2 चॉप. आणि किती डिस्टन्स घ्यायचं? अर्ध्यापेक्षा जास्त. ए बी. चला इथं ठेवलं. सर अर्ध्यापेक्षा जास्त नाही घ्यायचं आपल्याला. आता आपण अंदाजे अर्ध्यापेक्षा कमीच घेऊन पाहू. बरं, कमी घेऊ. अर्ध्यापेक्षा कमी. 1, 2. आता तितकंच अंतर कायम ठेवतो. बी वर ठेवतो. 3, 4. हे दोन्ही चॉप एकमेकाला इंटरसेक्ट होणार नाही. ते रुसून बसले. 1 इकडं, 3 इकडं, 2 इकडं, 4 इकडं. का बरं रुसून बसले? कारण आपण कंडिशन फॉलो नाही केले. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर. टेक द डिस्टन्स मोर दॅन हाफ. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर असेल तरच इंटरसेक्ट होतील. आणि तुम्ही त्यांचं म्हणणं जर नाही ऐकलं तर ते रुसून बसतील. 1 इकडं, 3 इकडं, 2 इकडं, 2, 4 इकडं. आणि म्हणून टेक द डिस्टन्स मोर दॅन हाफ. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेणं अति आवश्यक आहे. चला आता हा झाला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. डॉट करा, डॉट करा आणि स्केलच्या साहाय्याने जोडायचं आहे. चला मी पण जोडतो. तुम्ही पण स्केलच्या साहाय्याने जोडायचा प्रयत्न करा. दोन्ही डॉट बरोबर एका लाईनीत आले पाहिजे. याला दोन्हीकडे ॲरो दाखवा. नाही ॲरो दाखवा तर अर्धा मार्क कट होईल परीक्षेत. बिकॉज इट इज लाईन. आता काय नाव आहे आपल्या रचनेचं? लंब. लंब दुभाजक. 2 अटी आहेत. लंब दुभाजक, परपेंडिक्युलर, बायसेक्टर. हे साइन काढलं म्हणजे दिस सेगमेंट अँड दिस लाईन इंटरसेक्ट्स इन 90 डिग्री मीन्स दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. रेषाखंड आणि रेषा एकमेकांना 90 अंशात छेदतात म्हणून हे दोन्ही एकमेकांना लंब आहे. परपेंडिक्युलरचं काम झालेलं आहे. परपेंडिक्युलरचं काम झालेलं आहे. लंबचं काम झालेलं आहे. आता काय दाखवायचं? दुभाजक. दु म्हणजे 2 इक्वल पार्ट्स, 2 समान भाग. बायसेक्टर हे चिन्ह दाखवायचं. याचा अर्थ काय? AB बरोबर जर 8 असेल, 8 सेंटीमीटर असेल तर AM इज इक्वल टू 4, BM इज इक्वल टू 4. 2 इक्वल पार्ट्स. लंब 90 डिग्री, मार्क पक्का. बायसेक्टर दुभाजक हे चिन्ह दाखवलं म्हणजे झालं परपेंडिक्युलर बायसेक्टर, लंब दुभाजक. एक चिन्ह विसरलं, मार्क अर्धा मार्क कट. आणि म्हणून 2 मार्काच्या प्रश्नामध्ये 5 चुका करून ठेवू नका, नाहीतर -1/2 मार्क भेटेल. जे जे दिलेलं आहे ते आकृतीमध्ये स्पष्ट दाखवा. आता आपण स्वाध्याय सोडवू. चला स्वाध्यायामधला क्वेश्चन नंबर 1 लिहा. 5 सेंटीमीटर लांबीचा, 5 सेंटीमीटर लांबीचा, 5 सेमी लांबीचा, 5 सेमी लांबीचा रेषाखंड काढा व तो दुभागा. रेषाखंड काढा व दुभागा. आणि दुभागला म्हणजेच काय होईल? तो परपेंडिक्युलर बायसेक्टर, लंब दुभाजक. ड्रॉ सेगमेंट of 5 centimeter and bisect. Yes लावा. Bisects it takes ही सी इट असलं की आपण यस लावतो. अँड बायसेक्ट्स इट. चला एकदम सोपं आहे. लांबी दिलेली आहे 5 सेंटीमीटर पण नाव दिलेलं नाही. चालेल लांबी घेऊ. आता स्केलच्या सहाय्याने 5 सेंटीमीटर मोजा. मी अंदाजे काढतो, तुम्ही अंदाजे काढू नका. स्केलच्या सहाय्याने 5 सेंटीमीटर काढा. नाव द्या PQ. इथं लिहून टाका 5 सेंटीमीटर. 5 सेमी स्केलच्या सहाय्याने, स्केलच्या सहाय्याने. आता 1 2 P वरून, Q वरून 3 4 अर्ध्यापेक्षा जास्त अंतर.
अर्ध्यापेक्षा जास्त अंतर नाही घेतलं तर काय होईल, दोन्ही रुसून बसतील, बायसेक्ट होणार नाही. चला पी वर ठेवा, शक्य असेल तर क्यू पर्यंत न्या, कमी कमी करा अंतर, अर्ध्यापेक्षा जास्त अंदाजे न मोजता 1 2 1 2 1 2. आता बी क्यू वर ठेवा, तितकंच अंतर कायम ठेवा. 3 4. डोंट चेंज द डिस्टन्स, अदरवाइज द फिगर विल बी रॉंग. 3 4. पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला डॉट करा. ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर. बायसेक्ट म्हटलं तरी परपेंडिक्युलर होतोच, तो 100% होतो. आणि म्हणून कधी कधी काय येतं, दुभागा. बायसेक्ट परपेंडिक्युलर शब्द देत नाही, पण आपण दोन्ही साईन करायचे. दिस इज परपेंडिक्युलर, दिस इज बायसेक्ट. नाउ टेल मी, सपोज दिस पॉइंट इज यस. यस इज कॉल्ड ॲज मिड पॉइंट. यस हा मध्यबिंदू आहे. नाउ टेल मी व्हॉट इज द लेंथ ऑफ पी एस. पी एस ची लांबी किती आहे, एस क्यू ची लांबी किती आहे, मोजायची आहे आणि युट्यूबच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये उत्तर टाकायचं आहे. ही झाली फर्स्ट फिगर. लिहा आता स्वाध्यायामध्ये सेकंड. फक्त माप बदलणार आहे. आता काय बदलणार आहे, माप बदलणार आहे. किती सांगा. चला 6.1 6.1 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढून दुभागा. 5 गेला, आता किती 6.1. 6.1 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढा व तो दुभागा. ड्रॉ सेगमेंट ऑफ 6.1 सेंटीमीटर अँड बायसेक्ट इट. चला 6.1 कसं काढणार सांगा. मी पण स्केल घेतो. 6 हा झाला 6. याच्या पुढे आणखी एक रेषा, एक 1 स्मॉल लाईन. 6 सेंटीमीटर आणि 1 काय आहे हे तुम्ही युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. दिस 6 इज सेंटीमीटर. व्हॉट अबाउट दिस पॉईंट 1. पॉईंट 1च्या पुढे काय लिहू मी, तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. हे झालं 6.1. काय नाव देता, एम एन. चला एम एन. एम वर ठेवून 1 2, एन वर ठेवून 3 4. किती चॉप काढायचे आहे, 4. चला पॉईंट 1 काय, तुमच्याकडे 3 चॉईस आहे, सेंटीमीटर, मीटर, मिलीमीटर. सीएम एम एम, सीएम एम एम अँड एम. 3 पैकी एक उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. चला आता मी पुन्हा चॉप घेतो, एम वर ठेवतो, अंदाजे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर, अंदाजे न मोजता. टेक द डिस्टन्स अप्रॉक्सिमेट मोर दॅन हाफ. 1 2 1 2. डिस्टन्स कायम ठेवा. आता 3 4. मी डार्क करतो, तुम्ही करू नका, तुमचे मार्क कट होतील. मला इथं तुम्हाला दिसायला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी डार्क करतोय. चला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि याला स्केलच्या साह्याने जोडायचं आहे. चला हे झालं परपेंडिक्युलर, हे झालं बायसेक्टर. याला काहीतरी नाव द्या, एम टी. एम टी कॉन्ग्रुएंट टू टी एन. एम टी व टी एन एकरूप आहे. मित्रांनो आता शेवटचा प्रश्न. 5 झालं, 6.1 झालं, आता 4.5. चला लिहा. 4.5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढा व तो दुभागा. ड्रॉ सेगमेंट ऑफ 4.5 सेंटीमीटर 4.5 सेंटीमीटर अँड बायसेक्ट इट. चला 4.5. मित्रांनो 4.5 मला इतकाच येईल इथं, म्हणून मी अंदाजे काढतोय, तुम्ही मोजून काढा. चला नाव काय देऊ, पी क्यू. 4.5 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर, 4 cm अँड 0.5. तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. 0.5. 5 काय आहे, 5 काय आहेत, 0.5 नाही, 5 काय आहे. चला पुन्हा किती घेऊ सांगा. आता कुठे ठेवू, P1. टेक द डिस्टन्स मोर दॅन हाफ अप्रॉक्सिमेट, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर. 1 2 3 4. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन.
ओके, पहिले दाखवा परपेंडिक्युलर, लंब. दोन दोन रेषा काढल्या तर दोन दोन काढा आणि दुभाजक परपेंडिक्युलर बायसेक्टर. या प्रकारे मित्रांनो कोन दुभाजक, अँगल बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर, लंब दुभाजक या दोन कन्स्ट्रक्शन रचना आपण आज पाहिलेल्या आहेत. मित्रांनो प्रॅक्टिसला पर्याय नाही, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि काही काही विद्यार्थी काय करतात, एक पेज असतं त्या पेजवर फक्त दोनच फिगर काढतात, एक याच्या खाली दुसरी फिगर, लगेच नवीन पान, एका पानावर दोन आकृत्या. आणि मित्रांनो आपल्याला इतकं या पेजेसचं वेस्टेज करायचं नाही आहे, आपल्याला हे वाया घालवायचे नाही पानं. मी वर्गामध्ये एक स्पर्धा ठेवली होती की एकाच पानावर मॅक्झिमम किती परपेंडिक्युलर बायसेक्टर लंब दुभाजक काढता येतात, एकाच पानावर किती तुम्ही जास्तीत जास्त किती कोन दुभाजक अँगल बायसेक्टर काढू शकतात. काही काही विद्यार्थ्यांनी इतकी छान ऍडजस्टमेंट केली, पहिला अँगल इथं, दुसरा इथं, तिसरा इथं, चौथा इथं, पाचवा. आणि मॅक्झिमम स्कोर आपल्या वर्गामध्ये जास्तीत जास्त धावा करणारा, एकाच पानावर जास्तीत जास्त फिगर काढणारा विद्यार्थी होता. नाव आठवत नाही, पण हाऊ मेनी फिगर्स आर देयर, किती आकृत्या काढल्या, त्या बॅट्समनने किती रन काढले एकाच ओव्हरमध्ये, जवळपास 22 फिगर्स, 22 फिगर्स ऑन वन सिंगल पेज. मित्रांनो एकाच पेजवर ऍडजस्टमेंट करून जास्तीत जास्त आकृत्या काढायचा प्रयत्न करा. जास्त पेजेस तुम्हाला वेस्टेज करायचं काम नाही. मित्रांनो प्रॅक्टिसला पर्याय नाही, म्हणून प्रॅक्टिस करा. ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो मिनिमम 10 फिगर एका पेजवर काढा, 10. आपण काही फार ऑलराऊंडर बॅट्समन नाही, पण कमीत कमी 10 परपेंडिक्युलर बायसेक्टर लंब दुभाजक एका पानावर, दुसऱ्या पानावर 10 अँगल बायसेक्टर कोन दुभाजक. तर मित्रांनो पुन्हा भेटूया सेतू अभ्यासक्रम वर्ग 9वा, विषय गणित मॅथमॅटिक्स, दिवस 18व्या मध्ये. तोपर्यंत हॅव ए गुड डे.